एकीकडे बेटी बचाओ देश बचाओचा नारा संपूर्ण भारतभर दिला जात आहे, मात्र या संदेशाबाबत जनजागृती होत नसल्याचं भयावह वास्तव शहरात घडलेल्या एका घटनेवरून समोर आलंय। गुरुवारी सकाळी पाथर्डी परिसरातील मुरलीधर नगरमध्ये एक दिवसाचं स्त्री जातीचं अर्भक सापडलं। हे गोजीरवाणं बाळ असेल तरी कुणाचं असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला होता। त्यांनी या गोंडस मुलीला घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केलंय। ज्यांनी पण हे बाळ टाकून दिलंय ते अतिशय लाजिरवाणं कृत्य असल्याचं मत ज्ञानेश्वर डोली यांनी व्यक्त केलं। आपल्या एरियात नाही पण पूर्ण महाराष्ट्रात बी व्हायला नाही पाहिजे, कारण ही लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि जे 2 तासाचं बाळ असेल जे कोणी टाकलं तर कोणी बातमी बघत असेल तर त्यांनी येऊन इथे चांगलं हॉटेलपाशी येऊन त्याचे संपर्क साधावा। पण ही गोष्ट होऊ नये एवढंच सांगतो का आपण स्त्री हत्या म्हणतो, जसं बाल बेटी बचाओ देश बचाओ आपण या गोष्टी फक्त ठेवतो पण त्या गोष्टी कोणी बी राबवत नाही। देशात सावित्रीच्या लेकीचा जागर केला जातो, मात्र वास्तव काही वेगळंच असल्याची माहिती राजेंद्र गाडेकर यांनी दिली। अविचारी महिलाने आपल्या स्वतःचं पोटचं बाळ जन्म घालून या आमच्या हॉटेलच्या समोर एक पडीत भंगार गाडी आहे बस तिच्याजवळ नाही का ते टाकलं आणि ते रडताना आम्हाला कळालं म्हणून आम्ही नाही का तिथे गेल्यानंतर आमच्या जवळच्या काही लेडीजला बोलून त्या बाळाला उचललं आणि आमची मिसेस शोभा गाडेकर, मी स्वतः राजेंद्र गाडेकर यांनी त्या बाळाची पूर्ण साफसफाई करून पोलिसांना कळवून पोलिसांना बोलून नंतर ॲम्ब्युलन्स आली आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकून त्या बाळाची सगळी जोपासना केलेली आहे। पण असं कोणी ह्या बाळाला जन्म देणाऱ्या मातेला खरोखरच नाही का दुःखाची बात आहे की आपण स्मार्ट सिटी करायला निघालोय नाशिकमध्ये आणि या नाशिकमध्ये अशी दुर्घटना घडते ही एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे। यावेळी घटनास्थळी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते। या चिमुरडीच्या संगोपनाची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे। सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन दिवटे, पाथर्डी।